बी इथं अमृतेश. नाही हो दे नाही, आपल्याला प्रूफ आहे अमोल भाऊ आपल्या. आणि नको 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 सर को दिसतं 46चं, पण त्याच्या अंगातलंही किडे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आम्ही आता चाललोय सध्या भंडारदरा साईडला, आणि तिकडं सांदन व्हॅली आणि कोकणकडा वगैरे सगळं बघून, रात्रीचे काजवे बघून मस्त तिकडं जेवण वगैरे करायचं आणि रात्रीतून घरी यायचं असं नियोजन आहे. आणि धीरजदादा दरवेळेप्रमाणे धीरजदादा राहतोच बरोबर, पण यावेळेस अमोल भाऊ सुद्धा आपल्या बरोबर आहे. आणि काय नाव तुझं? निलेश पण आपल्या बरोबर आहे. हा निलो. आम्ही सध्या तरी चौघ, आपण किती जण होतो? आम्ही चौघच जातोय. ठीक आहे, काय अडचण नाही. दिसलं का वरबाड फक्त खायचं आणि यायचं. का अमोल भाऊला काजवे भेटले तर ठीक, नाही तर खान घरी या, दुसरं काही काय आपल्याला. लागले नाही अजून. मित्रांनो, आम्ही जिथं चाललोय ना, सांदन व्हॅली, मोस्टली इकडचे अकोल्याचे किंवा संगमेरचे त्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टीबद्दल माहिती आहे. जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन पब्लिक आहे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा याच्या जिल्ह्याच्या बाहेरचे, त्यांना सांदन व्हॅलीबद्दल बोलायचं म्हटलं तर एशिया खंडातली 2 नंबरची व्हॅली आपल्या अकोले तालुक्यामध्ये भेटते. पूर्ण 3.5 किलोमीटरची सांदन व्हॅली. पूर्ण तिथंच कोकणकडा आहे, तिथंच रिव्हर फॉल आहे. त्याच्यामुळे साम्रत आज सांदन दरीला तुम्ही गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला कसं आहे काय एकदम व्यवस्थित. अकोल्याच्या पुढे आलं ना 7 किलोमीटरवर सावंडेरी आहे. तर एक नंबर लस्सी मिळते तिथं. तर चक्कर मारला येता येतं तर लेफ्ट साईडला सावंडेरी आहे. मस्त तिथं कृष्णाची मूर्ती झाली ना, त्याच्या 1-2 मिनिटाच्या अंतरावर पाठीमागं की लगेच तुम्हाला लक्षात येईल. तिथं लस्सी घ्या, एक नंबर लस्सी होती. आम्ही सगळ्यांनी 4 लस्सी घेतल्या. मी अर्धीच खाली, कारण तिथं जायचं तोंड बघवलं नाही. रापकन ओढून घेतली माझ्या हातातून त्यानं आणि कटकन वाढवली. आता काय बोलणार, पण नंतर विचार केला ह्या वयात जास्त लस्सी खाल्लेलं चांगलं राहतं त्यांना. तो दिसलं का वरबाड खाऊ राहिलं तर खाऊ. मी अर्धी लस्सी खाली, अर्धी द्याल त्याने 1.5 खाली, मी अर्धीच खाली. ओके भाई, काय कसं वाटतं? कसं वाटलं? तुझा डाएट झाला पाहिजे. हा शाबास 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 शाबास. कमी करायची. मला काळजी तुझी आहे ना. गाडी ते संध्याकाळी ना पावसाचं नियोजन. तिकडे गेलो ना आपण, इकडून गेलो. सदर पावसाची हालत बघता संध्याकाळी काजवे आम्हाला पाहायला भेटतंय की नाही माहित नाही. धीरदादा म्हणल्याप्रमाणे त्यांचे कुले वल्ले झाले असतील. काय काजवेचे कुले काय ते येतात की नाही रात्रीचे. आणि आता तुम्ही जो प्रकार बघितला रस्त्यावर, तर ही पावसाची काय मारली काय माहिती त्यानं. पण थोडंसं मी लेट कॅमेरा चालू केला, कारण अमोल भाऊनं पहिले पाहिलं, नंतर मी कॅमेरा चालू केला. फक्त तो गाडी उचलण्याचा आतोनात प्रयत्न करत होता, एवढंच फक्त तुम्ही बघितलं. पण त्याच्या आधी तो रापकन कसा पडला या फक्त अमोल भाऊनं पाहिलं. बाकी काय जास्त त्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे. आणि आपल्या चॅनलवर त्या गोष्टीचं काही घेणं देणं पण नाही आहे. सो फक्त तुम्ही एवढं हे बघा की आम्ही जर साम्राज्य जरी गेलो तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटेल. पण पाऊस ज्या पद्धतीनं चालू आहे, बहुतेक आम्ही आधीच मागे यायला बसलो जेवण करून. ये सडक्याने साफ दिलाय. मग आता पाहू काय होते काय नाही.
सांदनदरीला जाण्यासाठी ना रंध्यापासून पहिला लेफ्ट घ्यायचा आणि भंडारदारापाशी आल्यानंतर राईट साईडला भंडारदारा, सांदनदरीला जाण्यासाठी पुन्हा लेफ्ट घ्यायचा. तेव्हा इथनं किती 32 ना, रंध्यापासून 32 किलोमीटर आहे चांदन व्हॅली. पडद्यामुळे ना सर चेहऱ्यावर लाईटच येत नाही. सध्या भंडारदराच्या कॉर्नरला उभं आहे ना, आपण भंडारदराच्या कॉर्नरला उभं आहे. भंडाऱ्यापासून राईट मारला की भंडारदरा आणि लेफ्ट मारलं की चांदन व्हॅली. इथनं 25 किलोमीटर आहे चांदनदरी. तर जेव्हा कुणी व्हिजिट केला तर तिकडनं दुसऱ्या साईडने यायला जागा कुठे दिली जाते तिकडनं? हां, लवळवाडीतून यायला जागा आहे दुसरी तिकडनं, जे मुंबई साईडनं वगैरे येतं त्यांच्यासाठी रे. ते मी शोधून तुम्हाला सांगत. जस्ट गेले आता. लागलं नाही कोणाला? नाही लागलं. ॲक्सिडेंट झालाय जस्ट आत्ताच. पिकअप कानोडी झाली खाली तिथं. अरे बापरे, उतरून बघ पाहिलं. निसर्गरम्य वातावरण, महाराष्ट्राला लाभलेला सह्याद्री. सह्याद्रीमध्ये याचे लोक ड्रिंक करून गाडी चालवतात. अरे काय खरं, स्वतः पेल ते पेल, पॅसेंजरला पण विनाकारण तकलीफ. नशीब कोणाची काही जीवितहानी झाली नाही आहे, कोणाला काही जास्त लागलं नाही. कारण पलीकडून जांभळाचं झाड होतं, त्या जांभळाचं झाडाला गाडी अडकली, मोडले काय त्याला अडकली. मंदिर पण का भाऊ, मंदिर इकडनं किती क्लिअर दिसतं. बघायचं भारी. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की ती पिकअप ज्या पद्धतीने पलटी झाली होती, फालतूचा टाइमपास आमचा इथं किती मिनिटं, जवळपास अर्धा तासाचा हा फालतू टाइमपास इथं झाला आहे. गाडी जायला जागाच नाही. प्लस आम्हाला यायला उशीर काय झाला की रस्त्याचं काम चालू असल्यामुळं वन साईड रोड चालून वन साईड बंद, त्याच्यामुळं आम्हाला पॉसिबलच नाही झालं. आता 4:30 वाजलेत. सांदनदरी ऑलमोस्ट 5 वाजत आलेत. आता सांदनदरीची काय म्हणतो आपण, तिथं सांदनदरी तुम्हाला दाखवता येते नाही, माहीत नाही वरती आलाय मला. काय खरं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला ना कशी गाडी पलटी झाली होती. फायनली पोहोचलोय सांदनदरीमध्ये. राहू दे इकडे सगळं व्यवस्थित. पहिले आता मला येऊन बरीच वर्ष झाली, त्याच्यानंतर आता आलं तेव्हा इथं पार्किंग वगैरे काही जागा वगैरे केली नव्हती. यांनी ह्या टायमाला बरंच सुधारवलं आहे. किती वाजलेत आम्हाला? 5. आपण मागच्या वेळेस 5च्या आधी रिटर्न आलो होतो ना. हां, ज्या टाईमला मी आलो तेव्हा अमोल भाऊ बरोबर चालतो ना. यावेळेस सुद्धा अमोल भाऊच्या कृपेनं परत मला सांदनदरी पाहायला भेटणार. नशीब पाणी नाही, लकीली आम्हालाही माहीत नाही पाणी. बरेच पर्यटक बोलतात की पाणी नाही आहे,
पाणी असलं तर आतमध्ये जायचं म्हणलं विषयच नाही. आता इथून एक 500-600 मीटर चालायचं की लगेच दरी चालू होणार. आम्ही केव्हाच पोहोचलो असतो, पण मध्ये रस्त्याचं काम आणि त्यात ती पिकअप आडवी होईल, उगाच पांचटपणा. हां हां हे हाय चिकाच पण इथं उघड्या डोळ्यानं काही दिसा नाही आणि चष्मा लावून चाललंय. जय माहिष्मती. काय रे आम्हाला भाऊ नको. जंगल में से जाएंगे ना. इकडून आहे रोड. हे काय रोड आहे? इकडे रोड आहे. कोणता आहे? ए कुठे तिकडे घेऊन चालला मला. आम्हाला कुठे घेऊन चाललाय मला. आपण पुरेपूर जंगलातच फिरतोय. सांदन व्हॅलीला येण्यासाठी म्हणलं पुरेपूर जंगल आहे. आणि इथं बघा, हे बघा काय तात्या विंचू. अगो भाई कसले बाप रे. हो बाबू, पुरेपूर जंगलातून आम्ही सफर करताना अमोल भाऊ, मी, निलेश आणि धीरज दादा ते मधून रस्ता आहे एक छोटासा, मधून एक राहते नाही का सेंटरला जे तिथं. हो भाई पारबीर बनवलं इथं. हे आम्हाला भाई हे सगळं रिव्हर्स फॉल. अच्छा पलीकडून वरून राईटला जायचं आहे ना. अरे तिकडे वर मागाशी नाही आपण जिथून खाली उतरलं का तिकडे. हां 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 कोकण कडा. हे बाबा बाबा पडलं होतं. पाय गुतला होता रे. टप्पा खाऊन तोय चांगला आला असतो तुझे पांडवाने. बरे बरे हाय आहे बरं काय. इथून पाण्याचा स्पीड एवढं राहतं ना, तू फक्त पाहून नाही मला यायचं भाऊ असं म्हणशील एवढं स्पीड राहतं पाणी इथं. बुट्टा घेऊन तू चालला ना. हे बघा मित्रांनो, अजून पलीकडे बरेच म्हणजे अजून ऑलमोस्ट हा एरिया 3 किलोमीटर पर्यंत जायचं आहे अजून पूर्ण. आणि 3 किलोमीटर पर्यंत पुरेपूर हे सगळे दगड आहेत. अरे चढ ना तुझ्या पुढे चढ, तिथून उतर. नाही नाही नको नको. ग्रीप पकड. तू पाण्यात पाय घातला तर मग कसं काय बाबा पाण्यात पाय घातलं मला होईनच ना. हे सगळे दगड सांदन व्हॅलीमध्ये वाहून आलेले दगड आहे. आणि सदर अरे काय किडे वर्ड आहे त्याला काय रेस उरायले. थांबा 2 मिनटं. इथं एवढ्या याच्यात व्हिडिओ काढणं म्हणजे जग मार नाही. कारण व्हिडिओच्या नादामध्ये जर मी पडलो होतं काम वाढ. पण चालू आहे हळूहळू स्ट्रगल चालू आहे. नाही येईल एवढंच आहे फक्त माहिती आहे. नाही आम्ही जातो शेवटपर्यंत. आम्ही 8 वाजता रिटर्न येऊ. नाही पाणी हां हां नाही आम्ही पण एंडपर्यंत जातो. हां आम्हाला माहिती आहे. सदर आम्ही आमची पाठ आहे. खाली गेलो तू कॅमेरा कॅच घ्या. अमोल भाऊ थांब. पकड. अजून तर सांदन व्हॅलीला अजून मासे बाई. वन साईड मासे आणि पाणकोंबड्या आहेत. आता इथून पाण्यातून जायचंय. अगो भाई बिना अंदाजाचं पाय ठेवून राहिलो. थांब ना फोटो घेऊ. अच्छा आयला मी येऊ का नको. यांनी हैराणी आणली पाहिजे का जीवाची माझ्या. अरे
मी फोटो व्हिडिओ कधी काढू? मला व्लॉगसाठी कंटेंट हवा आहे ना. येतो चाललंय फोटो काढ. थांबायचं फोटो काढतो मी. दिसतं 46चं पण त्याच्या अंगातलंही किडे. जाऊ ना नको जाऊन चाललं हॅलो थांब. आता आम्ही एका म्हणजे मध्यंतर जे याचं मध्यवर आहे तिथे येऊन थांबलोय. तिथं जाण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यातून जावं लागत पुढं जाण्यासाठी. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो या टायमाचा अंदाज नाही पाण्याचा किती खोल आहे. ते पाय बुटा कुठं पाहिजे तो अंदाज नाही. पाण्यात किती आणलं एवढं हा नंबर एवढा एवढा कमरे एवढं 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 गुडघ्याच्या वरती होतं ना. गुडघ्याचं साडेपाच गेला हा ना. ते पुढे जाय तेवढं ड्रम लोट इकडं. सदर पुढं जाण्याचा प्रयत्न आपले 46 वर्षाचे धीरज गायकवाड करते. आणि त्याला सांगितल्याप्रमाणे की उद्योग नको करू. वहिनी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या नवऱ्याचे चाळे बघा. एकंदरीत बघा बघा कसं चाचपडत व्हाय ना का पुढं चाललंय जीव काढीत. आणि अमोल भाऊनं रीतसर ताकीद दिलेली होती की पुढं जायला नकोय. नाही नाही हो दे हो दे. नाही आपल्याला प्रूफ आहे ते अमोल भाऊ आपल्याकडे प्रूफ आहे. आणि मग छातीपर्यंत पाणी नको. या चला मागे या. चला बर्थडे होऊन आता 4-5 दिवस झाले. मागे मागे या. आम्हाला मोठा 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 घे घे मोठा घे. अच्छा फोटो काढू थांबा. हा बोल 46 वर्षाचा माणूस म्हणजे आज सुद्धा तरुणांना लाजवेल असं शरीरयष्टी आमच्या धीरजची. आणि खरंच यातून म्हणजे तरुणांनी काहीतरी शिकलं पाहिजे का 46 वर्षी सुद्धा मी जिम करू शकतो, बॉडी बनवू शकतो. आणि अमोल भाऊन आता जे व्यक्त जे गोष्टी जाहीर केल्या मी त्याला अनुमोदन देतो. सदर निलेशचे हगरे प्रयोग कर रे. नाही नाही कर दे तू यानाच दे. हा आवर मरेंद्र बाहुबली तिथं महेंद्र बाहुबली. हा इथं मरेंद्र बाहुबली. आम्हा भाऊ सदर व्हॅलीमध्ये तुम्ही बघितलंच पाठीमाग किती येणार येते. आणि माझं इथं एवढ्या व्हॅलीमध्ये दगडादुगडानं सुद्धा मग फोटोग्राफर बनवलं आहे. बरं हटायचे चान्सच नाही. दम लागला. काढू गोळे आम्हाला भाऊ थांब रे. आम्ही सक्सेसफुली रिटर्न आलोय. निलेशला फक्त एकदाच बोललो इथं सोडतं अमोल भाऊ इथं सोडीन. त्यानं धाकच धरलाय. खरंच सोडी द्या काय. अमोल भाऊ ए मेरे दोस्तों के बच्चे हो रहे या मेरा ही बचपन खत्म नहीं हो रहा.
चांदण व्हॅली पूर्ण पार केलं, पूर्ण नाही आम्ही अर्धीच पार केली, कारण पुढं छाती एवढं पाणी होतं आणि काही आम्ही अंदाज नाही घेतला, त्याच्यामुळं अर्धच पार करून आम्ही आलोय पुढं काजवे बघायसाठी. आता जवळ इकडे या साईडला पाऊस थोडासा कमी आहे, तो काजवे बघायला भेटतील संध्याकाळी असं वाटतं. वन साईड हे बघा आता ढग बघा, आम्हाला एवढं रापकन फुटलं मागचा अरे तो डोंगर गेला मागचा. चला अशा ठिकाणी कॅम्पिंग करायला मजा येईल. कॅम्पिंग असं पण आपली तेवढी हे नाही, कॅम्पिंगचं जास्त डोकं लावायचं. आणि टोपी काढली कशामुळं, कारण टोपी तिथं वर चढता माझी टोपी पूर्ण ओली झाली होती घामानं, एवढा घाम होता, कारण व्हॅलीमध्ये एवढं गरम झालं भयानक, लिमिट नाही. कुठं जातो काळा इम्पोर्ट बघतो सर. म्हणता हे सगळे पचकन खाली उतरलंय. इकडे पाहू शकता तुम्ही, हे बाबा पूर्ण डायरेक्ट पाण्यातच उतरलंय. बा डायरेक्ट पाण्यात उतरलंय हे डायरेक्ट, हे बाबा डायरेक्ट पाण्यात उतरलंय. म्हणता काय ढगी तुझं काय रे मधीच आहे लुडबुड नाही, तर ह्या यायचं काच पाण्याच्या. निसर्गरम्य वातावरणामध्ये ना या गोष्टी पाहणं लकीली पाहायला भेटतात. हे बघा इकडं काहीच दिसत नाही, आता काहीच दिसत नाही. थोडंफार दिसत होतं ना, आता काहीच दिसत नाही, काहीच नाही. जे पूर्ण आभाळ आहे ना, पूर्ण ढग आभाळ नाही सॉरी ढग डायरेक्ट खाली उतरलेत. आणि यांनी गाडी काढली तर सदर मी पण पळतो. हो थांबा मला येऊ द्या महेश इंडिकेटरला. ते गाणं कोणतं पार्किंग लाईट देईल ना तुला जीवाचं पडलं इथं तर काही दिसत झालं, काही दिसून नाही राहिलं. सदर कोकण कड्यावर थांबलोय आम्ही. ते भुलभुलैयाचे जे घर बघितलेत आम्ही, तिकडनं आलो आणि नको 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 सरळ कोकण कड्यामध्ये. आता कोण काड्यापाशी काही दिसत नाही. डायरेक्ट सोपे अरे खाली ढग आहे डायरेक्ट. अरे मग अशी उतरलं इकडे काय दिसणार आहे खाली. अमोल भाऊ वाऱ्याचा आवाज आहे, पाण्याचा आवाज. वार नाही खाली ना त्याचं हे चालू आहे, प्रकल्प येणार आहे तो याचा लाईटीचा, वीज प्रकल्प आहे खाली. हा खाली ते उद्याला दिसतं ना, ते भुयारी काम चालू होतं. आम्ही कोकण कड्यापाशी लिटरली काहीच दिसत नाहीये. धुकं एवढं आहे की, एक मिनिट थांबा कॅमेऱ्यावर पाणी आलंय. धुकं एवढं आहे की लिमिट नाहीये. हे बघा कोकण कडा आहे आणि काहीच दिसत नाहीये खाली, कारण ढग तेवढं आलंय. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ज्या पद्धतीने खाली ढग उतरलं होतं, अमोल भाऊ जेव्हा पाण्यात आला ते बघितलं तुम्ही ढग कसं खाली उतरलं होतं. आणि इथं हाडझोड काहीच दिसत नाही कोकण कड्यामध्ये. पाण्याचा आवाज येतोय खाली, अमोल भाऊ बोलतो काहीतरी प्रकल्प आहे पाण्याचा खाली, पण हा पाण्याचा मजबूत आवाज येऊ राहिला खाली. आणि इथं तसंही हळूहळू पाऊस चालू झाला. आणि सडनली इथं कोकण कड्याला आल्यानंतरच रेंज आली ॲक्च्युली सगळ्यांना. थोडाफार काळा मी दिसत असं ॲडजस्ट करा. पाऊस वन साईड आलाय, निघूया. जसं आम्ही चांदण व्हॅलीच्या आसपास आलोय ना, चांदण व्हॅलीच्या आसपास आलोय तेव्हापासून फोनला डायरेक्ट रेंजचा आर सुद्धा नाही आहे. फोनला रेंज नाही आहे. मला वहिनीचा कॉल येऊन गेला, निकिताचा कॉल येऊन गेला, बरेच कॉल आलेत आम्हाला, सगळ्यांनाच कॉल आलेत करणं, पण येत नाही, रेंजचा आरच नाही. अजूनही
अजूनही कुठंच रेंज आली नाही. मध्ये तिथे परत 2 मिनटं मोबाईल वाजतो, परत आहे तोच आहे तसंच चालू. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर ते प्रॉपर घरी वगैरे व्यवस्थित सांगून त्या गोष्टी क्लिअर करून या. कारण इथं इमर्जन्सीमध्ये जर काही तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तुम्हाला फोन वगैरे काहीच लागणार नाही. तुमच्या पद्धतीने तुमच्या याच्यावर या पूर्ण ते लाईटची निघाल रेग्युलर लाईट ओके. सदर आमचं असं ठरलं आहे की काजवे ते एका माणसाला विचारलं, त्याने सांगितलं काजवे 10 नंतर येतात, त्यांची ड्युटी 10 नंतर आहे असं ते बोललेत. तर 10 नंतर थांबण्यापेक्षा इथं थांबण्यात काही अर्थ नाही. काजवे बघायला मी नेक्स्ट टाईम येऊ आणि तुम्हाला पण त्यानंतरच काजवे दाखवू. आणि पावसाचं वातावरण बघता मला नाही वाटत तर काजवे येतील म्हणून. आता फक्त एवढंच ठरलं आहे की सरळ जायचं, खादाडायचं आणि घरी निघायचं बस. म्हणजे 9:30पर्यंत घरी कसंही जाऊ आम्ही आरामशीर. काजव्यांच्या भरोश्यावर जर राहिलं तर 2 इथंच वाजतील, त्यापेक्षा भाऊ आपलं जेवण करा निघा घरी. रात्रीचे झालेत 10:15 झालेत रात्रीचे आणि आम्ही सांदन व्हॅलीतून आणि काजवे वगैरे बघून, काजवे तर काय बघायला भेटले नाही कारण पावसाचं वातावरण खूप झालं होतं, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच. आणि 2 ठिकाणी आम्हाला एवढा टाईम झाला. एका ठिकाणी दारोडा बाईक घेऊन पडला, तोही व्हिडिओ तुम्हाला मी टाकून बघितलंच तुम्ही. आणि एका ठिकाणी पिकअप उलटी झाली, त्यानेही ड्रिंक केलेली होती. काय गरज निसर्गरम्य वातावरण प्यायची गरज आहे का? काय गरज? एवढं भारी निसर्ग लाभलं आहे आपल्या महाराष्ट्राला आणि दनादन दारू पिऊन गाड्या चालवत आहे. पिकअपवाला पिऊन चालत होता आणि त्यात पाठीमागं पॅसेंजर बसलेले, त्यांनाही दुखापती झाल्या विनाकारण काही गरजच नव्हती. असं जोगसपाट. नेक्स्ट टाईम आपण गेल्यानंतर काजवे महोत्सव, स्पेशली काजवे महोत्सवसाठी नेक्स्ट टाईम जाऊया. काजवे महोत्सव बघायला भेटला नाही कारण पाऊस खूप लवकर चालू झालेला आहे आणि ते बोलले की 10 नंतर काजवे महोत्सव चालू होतो. सो त्यात काही मजा नाही. ठीक आहे. तर जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.